मित्रांनो, ऑटो कार घ्यावा का रेग्युलर मॅन्युअल कार घ्यावा? तर मित्रांनो, वापर तुम्ही कुठं करणार आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. आता आजकाल तुम्ही बघताय ट्रॅफिक ठिकठिकाणी खूप झालेली आहे. त्याच्यामुळं वारंवार क्लच दाबणं, ब्रेक दाबणं हे त्याच्यासाठी आपल्या डाव्या पायाला फार त्रास होत असतो. कारण कंटिन्यू क्लच ब्रेक याच्यामुळे सिटीमध्ये ट्रॅफिक खूप झालेली आहे. त्यासाठी ऑटो गिअर चांगली असते. लेडीज त्याच्यानंतर जसं आपण फॅमिलीचा कन्सेप्ट बघतो तर ॲक्टिवा बघा जास्त का चालते? कारण फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरला ती मोटर कार आपले प्रत्येक मेंबरला ती स्कूटर वापरता येते. कारण ती ऑटोमॅटिक असते. फक्त रेस दाबायचा आणि चालायचं. तर साहजिकच आहे फॅमिलीमधले तुम्हाला वाटतंय का तुमच्या मंडळींनी किंवा तुमच्या वडिलांनी तुमची कार पण ती चालवावं, सगळ्यांच्या उपयोगाची यावं. तर जे घरातले वयस्कर लोक आहेत ते पण ऑटो गिअर गाडी सहजरित्या चालवू शकतात. फक्त प्रॉब्लेम काय होतो का ज्या लोकांना कंटिन्यू मॅन्युअल गाडी चालवायची सवय आहे त्यांच्याकडनं समोरच्या गाडीला धडक वगैरे पण होऊ शकते. कारण कसं आहे का समजा क्लच समजून तुम्ही जर का ब्रेक दाबून टाकला तर मागची गाडी येऊन तुमच्या गाडीला आदळू शकते. तर ज्या लोकांना मॅन्युअल गाडी चालवायची सवय आहे शक्यतोने त्यांनी ऑटो गिअर गाडी टाळली पाहिजे. आणि जर तुम्हाला एकदा ऑटो गिअरची सवय लागली, कारण जेवढ्या हाय रेंजच्या गाड्या आहेत ते सगळ्या ऑटो रेंजमध्ये येतात. ऑटो गिअरचा एक दुसरा दुष्परिणाम काय आहे का मायलेजच्या बाबतीत 1-2 किलोमीटरनी ती मायलेज कमी देते. रेग्युलर गाडीपेक्षा नवीन गाडीमध्ये त्याची किंमत 1,00,000 रुपयांनी जास्त असते. कारण गिअर तर पडतात गाडीत, पण ते ऑटोमॅटिक पडत असतात आतमध्ये. तर जर तुम्हाला सेकंड हँडमध्ये जर बघितलं तर ऑटो गिअर गाडी रेग्युलर गाडीच्या तुलनेमध्ये 20-30 हजार रुपयांनी तुम्हाला स्वस्तच मिळेल. कारण रिसेल व्हॅल्युएशन ऑटो गिअर गाडीला थोडं कमी येतं. कारण आज बी मार्केट मॅन्युअल गाड्यांना जास्त आहे. धन्यवाद.